साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 9325422232. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. मोदी सरकारनं उद्योगपतींचे 16 लाख कोटी कर्ज माफ केलं, परंतु आमच्या शेतकऱ्यांचे 1,17,000 कोटींचं कर्ज माफ करू शकले नाही. मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत. दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे, असं प्रतिपादन वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी केलं आहे. दिल्ली इथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांच्या नेतृत्वाखाली 14 मार्च रोजी महसूल आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. याप्रसंगी संतोष चोळके यांनी मनोगत व्यक्त केलं. दिल्ली इथे परत एकदा देशामधील शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू केलंय. किमान आधारभूत किंमत हा शेतकऱ्यांचा हक्क मानला जाऊन तो देण्यास सरकार बांधील आहे. असा कायदा केला जावा. सरकारला हे मान्य नाही. त्यामुळे देशामध्ये किमान हमी भाव मिळावा म्हणून गेल्या 3 महिन्यांपासून तीव्र आंदोलन सुरू आहे. देशामधील फक्त 6% शेतकऱ्यांनाच हमी भाव मिळतो. हे विदारक सत्य असून आडत व्यापाऱ्यांकडनं शेतकऱ्यांचे प्रचंड शोषण होत आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि महाराष्ट्रामधील राज्य सरकारनं आणलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समित्या बाहेरही विकता येणार आहे. पण जर शेतकरी हा शेतमाल बाजार समित्यांच्या बाहेर विकणार असेल तर तिथे त्या मालाची खरेदी सरकारी भावानं होईल याची हमी नाही. शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळावा आणि त्या हमी भावाची कडक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीनं ज्या APMCच्या आवारामध्ये हमीभावापेक्षा कमी किमतीनं खरेदी होईल त्या मार्केट कमिटीच्या संचालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. तसेच व्यापारी अथवा आडत्या दोषी असल्यास त्यांना तुरुंगवास आणि आर्थिक दंड करावा आणि त्यासाठी कायदा करावा. शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्त्यावरती उतरून आंदोलन करत आहोत, असं निवेदनात म्हटलंय. निवेदनावरती वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके, जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, युवा जिल्हा उपाध्यक्ष विजय सरोदे, जिल्हा प्रवक्ते निलेश जगधने, कमलभाई शेख, तालुका उपाध्यक्ष हरिदास जाधव, निवृत्ती महाराज, संदीप साळवे, तसेच सोमा कीर्तने, अमोल बेल्लेकर, इम्रान सय्यद, महेश साळवे, सिकंदरभाई शेख, महिला आघाडी जिल्हा प्रवक्त्या यमुना भालेराव, जिल्हा अध्यक्षा छाया दोशी, तालुका अध्यक्षा अनिता जगधने, सुरेखा थोरात आदींच्या सह्या आहेत. आज आम्ही तहसीलदार यांना शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी राहुरी तालुका व जिल्ह्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे. देशामध्ये मोदी सरकारने या शेतकऱ्यांच्या विरोधात जे कायदे केलेले, MSP असल, बाकीचे अजून जे कायदे आहेत, पाठीमागे 2 वर्षापूर्वी शेतकरी 1 वर्षभर आंदोलन केलं. आताही 3 महिन्यापासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. परंतु या केंद्र सरकारला शेतकऱ्याविरोधात आजही जाग येईना. फक्त वरती बोलतात. MSP म्हणजे जे हमी भाव, सरकारी जो हमी भाव आहे तो शेतकऱ्याला मिळाला पाहिजे या हेतून शेतकरी आंदोलन करतात. परंतु आज हे मोदी सरकार हे व्यापारी दार्जिन आहे. म्हणजे सगळे काही कायदे करत असेल तर ते सर्व शेतकऱ्यांच्या विरोधातले आहेत. साठवणूक असेल, ज्या मार्केट कमिटी असतील त्याच्या बाहेर जे माल विकला जाणार आहे तर त्याला हमी भाव मिळाला पाहिजे या हेतून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री व केंद्रीय सचिव यांना ते निवेदन पोहोचणार आहे. परंतु याच्यामध्ये असं आहे की केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने कुठेही उभे राहायला तयार नाही. आज 100 जे उद्योगपती आहेत त्यांचं 16 लाख कोटी कर्ज माफ केलंय, परंतु आमच्या शेतकऱ्यांचं 1,17,000 कोटीचं कर्जमाफी ते देऊ शकत नाही. म्हणजे याच्यावरून या सरकारचं धोरण आपल्याला कळतंय.
फक्त पेपरबाजी करायची, शेतकऱ्यांना बोलवायचं, 2,000 रुपये त्यांच्या खात्यावर टाकायचे आणि आज डीएपीचे गुणीचा भाव जो 450 रुपये भाव होता तो आज 2400 रुपये केलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी कळवळा दाखवायचा. तर प्रथमतः मी ह्या सरकारचा निषेध करतो आणि त्यांनी लवकरात लवकर जे कायदे त्यांनीच मंजूर केलेले तर ते अंमलात आणावे ही एवढी विनंती करतो आणि थांबतो. आज वंचित बहुजन आघाडी या संघटनेच्या वतीने जे दिल्लीमध्ये शेतकरी उपोषणाला बसलेले आहेत त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांना माननीय तहसीलदार राहुरी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांना हमी भाव तात्काळ देण्यात यावा आणि जे शेतकऱ्यांच्या दिल्लीमध्ये जे 3 महिन्यापासून शेतकरी आंदोलनाला बसले आहे त्यांना तात्काळ त्यांच्या मागण्या मान्य करून त्वरित राज्य सरकारने त्याची दखल घेण्यात यावी. यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वत्र ठिकाणी आम्ही हे निवेदन देत आहोत. आज राज्य सरकार दुटप्पी धोरण हे राबवित आहे. शेतकऱ्यांना एकीकडे हमी भाव देतो, त्याच्यानंतर साठवण करतात आणि तिकडेच याचे जादा याने विक्री केली जाते. आमचा शेतकरी हा काबाड कष्ट करतो, परंतु त्यांच्या कोणत्याही याला भाव राहत नाहीये. त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला योग्य हमी भाव द्यावा. शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत. आज मोदी सरकार आज आमच्या जो सण येईन त्या सणाला मोदी सरकार कोणती तरी एखादी योजना राबवतो आणि काहीतरी दिशाभूल करतात. आमच्या ह्या वेळेस तर त्यांनी एक हद्दच पार केली, महिलांना साड्यांची वाटप. अहो त्या महिलांच्या ज्या साड्या जर पाहिल्या तर अक्षरशः त्या जसा काय म्हणतात ना आपण मच्छरदाणी अशा पद्धतीचे त्या साड्या वापरलेल्या आहे आणि महिलांची तिथे अपमान झाल्यासारखं यांनी केलेलं आहे. का महिला काही एवढी कमजोर समजली का ह्या आधी मोदीला असं वाटतं का महिला कमजोर आहे, एखादी साडी दिली तर ती भावनेत येऊन हे कर. अरे असे हे मताच्यासाठी हे राजकारण किंवा महिलांना असा अपमान करू नका. त्यापेक्षा ह्या साड्यांची जी किंमत असेल, ह्या साड्यांवर जो खर्च केलाय, ह्या साड्यावर ज्यांनी ठेकेदारी केलेली आहे ही बंद करून शेतकऱ्यांना त्वरित त्या पैशाचा हमी भाव द्या ना. दुधाला भाव वाढवा, बाकीच्या याला भाव वाढवा, परंतु असे दुटप्पी धोरण आपण करू नये. आणि ह्यापुढे इथून महिलांच्या असा जीवनाशी खेळ खेळून आणि अशा महिलांचा अपमान करून 50 रुपयाची 20 रुपयाची साडी मोदीला म्हणावं ही आम्हाला अपेक्षित नाही. तर आम्हाला तुझ्याकडून आम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव आहे. ह्या निवेदनाच्या संदर्भात मी एवढंच बोलू इच्छिते. जय भीम, जय संविधान. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.